बडे मुद्द्याची सुरुवात आपण करणार आहोत एका अशा मुद्द्यानं ज्या मुद्द्याच्या भोवती गेली 2 महिने महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण अक्षरशः घिरट्या घालतंय। मसाजोग प्रकरणात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात चंद्रशेखर बावनकुळेंनी समेट घडवण्याचा प्रयत्न केला, पण हे करताना त्यांनी मसाजोगचं प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिल्याचं स्वतः सुरेश धस म्हणाले। त्यामुळे धस यांच्या या माहितीनंतर आता विरोधकांना बावनकुळे आणि भाजपवर हल्ला चढवण्याची एक नामी संधी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। काय राजकारण घडतंय बघू। आय एम अनमॅनेजेबल आहे, ज्युलिशी आहे मनात। ती ज्युलिशी काढण्यासाठी ते कोण करते हे मला पक्का माहिती आहे। मला अडचणीत आणायचं, संतोष देशमुखच्या प्रकरणावरून फोकस हटवायचा। माइंड गेम आम्ही बी खेळू इथून पुढं। आज मी सांगणार नाही, योग्य वेळी मी निश्चितपणे पर्दाफाश करतो म्हणलं ना। मी म्हणलं ना, हे प्याल्यातलं वादळ आहे, आज किंवा उद्यापर्यंत हे क्लिअर होईल। माझा गेम होणार नाही, मी एवढा सोपा नाही। धनंजय मुंडेंच्या 2 भेटींमुळे संतोष देशमुख प्रकरणात विश्वासार्हतेला तडा गेल्यानंतर सुरेश धस पुन्हा आक्रमक होण्याचा प्रयत्न करतायत। त्यासाठी सुरेश धस सातत्यानं स्पष्टीकरण देताना दिसतायत, पण हे करतानाच धसांनी दिलेल्या एका माहितीनं आता या प्रकरणात थेट भाजप प्रदेशाध्यक्षांनाच ओढलं गेल्याचं दिसतंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडवून आणली, पण या भेटीवेळी बावनकुळेंनी धसांना काय विचारलं ते स्वतः धस यांनी सांगितलं। प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल, परंतु त्यांनी आम्हाला हे मिटतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं। मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत, आणि तेही बोलताना तेच बोललेत, तुम्ही नीट ऐका, मनभेद नाहीत मतभेद आहे। मतभेद आहेतच ना, आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं। बावनकुळेंनीच मसाजोगचं प्रकरण मिटवणार का असा प्रश्न विचारल्याचं धस यांनी सांगितल्यानं आता देशमुख कुटुंबियांनी देखील बावनकुळेंच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलंय। संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते, त्यांच्या हत्येनंतर बावनकुळे त्यांना भेटायलाही आले नाही। आता तेच हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करतायत का असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे। काही जे आम्ही करतोय, सीआयडीला जातोय, एसआयटीला जातोय, सगळ्या पोलीस यंत्रणेकडे जातोय, त्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत की तपास कुठपर्यंत आलाय। त्याच्यानंतर जे काय आता चाललेल्या गोष्टी आहेत, कुठं कुणाची मीटिंग लावणं चालू आहे, हे प्रकरण कसं थांबेल, की जसं की चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की हे कसं मिटतंय प्रकरण, यावर काहीतरी वाक्य बोलले। धसांच्या माहितीमुळे विरोधकांनाही भाजपला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी हाच धागा पकडत भाजपवर गंभीर आरोप केले। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात भाजपचा हात आहे का असा खरमरीत सवाल राऊतांनी विचारलाय। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये, आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला, आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धसांना पुढे आणल्याचा घणाघात राऊतांनी केला। तसंच सुरेश धस यांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप राऊतांनी केला, पण भाजपनं मात्र राऊतांचे हे आरोप फेटाळले। स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी समोर येत संजय राऊतांचे आरोप म्हणजे वेडेपणा असल्याचा पलटवार केला। काय वेडेपणा आहे? उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीच्या
आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये. सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे. त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारणाने बघितलं पाहिजे. या घटनेचं राजकारण होऊ नये. धनंजय मुंडेंच्या भेटीमुळे सुरेश धस आधीच अडचणीत सापडलेत, पण आपण मॅनेज न झाल्याचं सांगतानाच धसांनी नकळतपणे भाजप प्रदेशाध्यक्षांना धनंजय देशमुख प्रकरणात ओढल्याचं चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.